नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की आता जानकी आणि ऋषिकेश यांना शेवटी घर सोडून जावे लागतं, कारण ज्या घरात जानकीला थोडंसंसुद्धा मान नाही तिचा या घरात पदोपदी अपमान होतो. आणि सुमित्रासुद्धा आता नानांच्या ह्या जे काही सत्य त्यांनी सांगितले आणि नानांनी या सत्य इतका मोठा का सत्य सांगितले असेल याचा जानकी आणि ऋषिकेश यांना तर धक्का बसतोच. तेव्हा जानकी ऋषिकेशला विचारते की अहो, नानांना असं काय झालं असेल की नानांनी माझ्याकडे बोट का दाखवले असेल. ऐश्वर्याने त्यांना ढकलून दिले, परंतु नाना हे मुद्दाम माझ्याकडे बोट का दाखवतात, यात ऐश्वर्याचंच काहीतरी हात असेल. तो नानांना काहीतरी तिने धमकावलेले असणार, म्हणून नाना असं खोटं बोलतात. काहीतरी असं एक गुपित आहे की नाना आपल्यापासून लपवतात. तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की जानकी, अगं नाही, या घरामध्ये तुला थोडंसंसुद्धा मान नाही. सुमित्रा आई पदोपदी तुझा अपमान करते आणि ज्या घरात आपल्यासाठी दरवाजे बंद आहे त्या घरात राहून तरी काय उपयोग. तेव्हा जानकी ही ऋषिकेशच्या हाताला धरते आणि जानकी जाताने, घर सोडून जाताने त्या पायरीचं म्हणजे त्या घराच्या दरवाजाचे दर्शन घेते, कारण त्या घराला ती आपली देवता मानत असते. परंतु आज या देवतांची जी काही लक्ष्मी आहे तर ती या घराला सोडून चाललेली असते. तेव्हा मात्र जानकीला खूप वाईट वाटत असतं, कारण या घराने तिला आपलेपण मिळालेलं असतं, तिला एक कुटुंब या घरानं दिलेलं असतं. कारण या घरात आल्यापासून ती एका अनाथ आश्रमात अगोदर राहत होती. घरात आल्यापासून तिला एका आईचं प्रेम मिळालं होतं, एका भावांचं म्हणजे सारंग आणि सौमित्र यांच्यासारखे धीरांचं प्रेम भावाच्या रूपात मिळालं होतं आणि बहिणीसारखी नणंद म्हणजे शर्वरीताई अशी मिळाली होती. परंतु ऐश्वर्या आल्यापासून सर्व काही या तिच्या सुखाला जशी नजर लागल्यासारखं झालं होतं. तेव्हा मात्र जानकीला आता नेमकं काय सत्य आहे हे शोधून काढायचे असते. नाना असे का वागले असेल आणि नक्की हे ऐश्वर्याने त्यांचं व्हीलसुद्धा खोटं बनवलं, नक्की काहीतरी नाना मजबूर असतील म्हणूनच त्यांनी असे सर्व केले असेल. तेव्हा मात्र ऋषिकेश कोणाचं काही ऐकून घेत नाही आणि शेवटी त्या घरातून आपल्या जानकीला घेऊन ओवीसह जायला निघतो. ओवीसुद्धा खूप रडत असते आणि जानकीसुद्धा खूप रडत असते. तर ऋषिकेश जे काही बोलतो की अगं जानकी, या घरात थांबून तरी काय उपयोग आणि या घरात माझ्या बायकोला कोणताही हक्क आणि तिचा मान नाही, तर चल. तेव्हा सर्वजण जायला निघतात, परंतु सुमित्राच्या सुद्धा डोळ्यामध्ये खूप पाणी येते. वाईट तर सर्वांना वाटतं, परंतु ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो. तिला असं वाटत असते की आता मी तर जानकी बहिणीचं चॅलेंज जिंकलं आणि त्यांना एका महिन्याच्या आत मी घराच्या बाहेर काढलंच. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच खुश असते. परंतु आता सौमित्राला जे काही सौमित्राने वचन घेतलेले असते की अवंतिकाला घेऊन तू लवकरात लवकर घरी ये. तेव्हा मात्र सौमित्र आणि अवंतिका हे घरी येऊन पोहोचतात. घरी आल्यानंतर ते सर्वांना विचारतात की आई आणि ऋषीदादा आणि जानकी बहिणी कुठे, ते तर काही दिसत नाही. तेव्हा घडलेला सर्व प्रकार लगेच सारंग हा सौमित्र आणि अवंतिका यांना सांगतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की त्यांचं या घरात नावसुद्धा घ्यायचं नाही. नानांना खूप वाईट वाटतं. तेव्हा सौमित्र हा म्हणत असतो की आई, काय बोलतेस तू, त्यांना घराच्या बाहेर काढलेस, कोणत्या हक्काने आणि कोणत्या नात्याने तू त्यांना घराच्या बाहेर काढले, तुझा नेमकं तुला काय सत्य आणि काय खोटं याबद्दल काही माहिती आहे का. तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात तर पाणी येते. सुमित्रा म्हणत असते की नाही, अरे नानांनी चक्क सांगितले की अरे जानकीने त्यांना ढकलले होते. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही, असे कधीही होणार नाही, कारण माझा जानकी वहिनीवर पूर्ण विश्वास आहे. वागेल तर वाईट ती तुझी ऐश्वर्या, कारण आत्तापर्यंत तिने मला जो काही त्रास दिला तो मी कधीही अजूनपर्यंत तुम्हाला सांगितलेला नव्हता. अवंतिका या घरात यायला तयार का नव्हती, त्याचं कारण आई तुला ऐकायचं का, कारण अवंतिकाला सुद्धा ह्या ऐश्वर्याने मारण्याची धमकी दिली होती आणि मला तर तिने तिकडे लग्नाच्या वेळेस बांधून ठेवले होते, किडनॅप करून ठेवले होते. तर ते ऐकून सुमित्राचे डोळे असे खडकन उठतात. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की अरे सौमित्र, तू काहीतरी चुकीचं बोलतो. सारंगसुद्धा सौमित्राला म्हणतो की नाही सौमित्र, तू काहीतरी नक्की चुकीचं बोलतो, ऐश्वर्या कधीही असे वागणार नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे सारंग दादा, विसरलास का, जानकी बहिणीनं आपल्यासाठी काय काय केलं ते सर्व तू विसरलास का.
तेव्हा मात्र सारंग हा ऐश्वर्याची बाजू घेऊन सौमित्राला बोलायला सुरुवात करतो, परंतु अवंतिका मात्र काही ऐकून घेत नाही। अवंतिका म्हणत असते की जानकी वहिनीनं आमच्यासाठी आणि या घरासाठी काय काय केलं हे आम्हाला माहिती आहे, परंतु तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढले असे कधी होऊ शकत नाही। जितका आपला या घरावर हक्क आहे तितका त्यांचाच या घरावर हक्क आहे। तेव्हा मात्र सौमित्रा आणि अवंतिका ठरवतात की आता सौमित्रा आईचे डोळे खडकन उघडायचे, कारण नाना असे का वागलात त्याचे कारण तर आता आपण शोधायला हवे। त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश हे बाहेर येतात। बाहेर आल्यानंतर ओवी ही ऋषिकेशला म्हणते की बाबा अहो आपण कुठे जातोय। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं ओवी तू आत्ता मला एकही काही विचारू नको। तर ओवी रडत असते। ओवी म्हणते की आपण आपल्या आजी बाबांना का सोडून आलो। ऋषिकेश म्हणतो की ओवी शांत हो। तेव्हा मात्र ओवीच्या लक्षात येतं की जेव्हा ऐश्वर्या आंटी आहे ना ते डॅडा म्हणजे जे तिचे सयाजी आजोबा आहे ना, सयाजी काका, तर ते दोघे काहीतरी बोलत होते आणि त्यांनी बोलता बोलता माझ्या डोक्याला असा पिस्तूल लावला होता। तेव्हा मात्र ते ऐकून तर जानकी आणि ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा लगेच जो पिस्तूल त्यांनी डोक्याला लावलेला असतो तर लगेच तो व्हिडिओ ऐश्वर्या आंटीने आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतला। हे सर्व ओवी ऋषिकेशला सांगते। तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेशच्या सर्व काही लक्षात येते। जानकी म्हणत असते की नक्की ऐश्वर्याने नानांना धमकावले असणार, म्हणून नानांना इतका मोठा निर्णय त्यांनी माझ्या विरुद्ध दिला। मी त्यांना ढकलले नाही तरीसुद्धा ओवीच्या जीवासाठी त्यांनी आपली ही सत्य बदलले आणि माझ्यावर त्यांनी आरोप केले, परंतु नाना जे काही वागले ते तर त्यांनी एक दिवस ते नक्की सर्वांसमोर सांगतील की जानकीची यात काही चूक नव्हती, जे काही झाले ते सर्व ऐश्वर्याने केले असे नाना एक ना एक दिवस नक्की सांगतील। तेव्हा मात्र एके दिवशी हिम्मत काका घरी येतात आणि घरी आल्यानंतर नानांची भेटगाठ घेतात की नाना कशी आहे आता तब्येत, जानकी ऋषिकेश कसे आहेत। तेव्हा मात्र नानांना काही बोलता येत नसतं, परंतु नाना हे खुणावून सर्व काही हिम्मत काकांना सांगतात की नाही आणि ऐश्वर्याने जे काही कारस्थान केलेले आहे ते सर्व ते हिम्मत काकांना सांगतात। हिम्मत काकांना हे सर्व सांगितल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा हिम्मत काका म्हणतात की अहो नानासाहेब तुम्ही काय केलं हे, जानकी आणि ऋषिकेश या दोघांना घराच्या बाहेर काढून खूप मोठी चूक केली। तेव्हा मात्र नाना त्यांची माफी मागतात। नाना म्हणत असतात की माझ्याकडे कोणताही असा पर्याय नव्हता, कारण ओवीच्या जीवाची धमकी त्या ऐश्वर्याने मला दिली होती आणि जर मी ओवी म्हणजे ऐश्वर्याच्या विरुद्ध सर्वांना सांगितले असते तर तिने जानकी ऋषिकेश आणि ओवी यांना मारले असते। त्यांच्या जीवासाठी मला हे खोटं बोलावं लागलं। ते ऐकून तर हिम्मत काकांना आणखीन धक्का बसतो। हिम्मत काका म्हणत असतात की नानासाहेब खरंच आपल्या हातून खूप मोठी चूक झाली, परंतु आता या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून आपण जानकी आणि ऋषिकेश या दोघांना घरी आणायला हवं। तेव्हा मात्र नाना हे देव्हाऱ्याजवळ त्यांनी जे काही त्यांचं मृत्यूपत्र तयार करून ठेवलेलं असतं तर ते हिम्मत काकांना खुणावून सांगतात। तेव्हा हिम्मत काका म्हणतात की नेमकं मृत्यूपत्र म्हणजे असे काय, तुम्ही काही केलं होतं। तेव्हा नाना खुणावून सांगतात की हो, मला ऐश्वर्याने ढकलण्याच्या अगोदर मी मृत्यूपत्र तयार केले होते आणि ते मृत्यूपत्रात मी असे काही लिहिलेले नव्हते की ऋषिकेशच्या वाटेला फक्त देव घर असेल, कारण जे काही कंपनीचे आणि जे काही पार्वती आईंचा हिस्सा आहे तो सर्व ऋषिकेशच्या नावावर मी केलेला होता, परंतु ऐश्वर्या आणि त्या सयाजीरावांनी हे सर्व काही मृत्यूपत्र बदलले आणि मृत्यूपत्र बदलल्यानंतर त्यांनी जानकी आणि ऋषिकेश या दोघांना घराच्या बाहेर काढले। तेव्हा मात्र सुमित्रा हे सर्व ऐकते। सुमित्राला हे सर्व ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो। तिला ऐश्वर्याची वागणूक तर आता हळूहळू कळायला तिच्या डोळ्यासमोर यायला सुरुवात झालेली असते, कारण ऐश्वर्या तर अगोदर नम्र ही सुमित्रासमोर वागत होती, परंतु आतमधील जे काही तिचे चाळे असतात तर ते सुमित्रासमोर तिला न घाबरता दाखवायला सुरुवात करते। तेव्हा पदोपदी सुमित्राला जानकीची आठवण होत असते आणि जानकीला असे होते की केव्हा मी
आईंना भेटेल, नानांना भेटेल, जानकीचं सुद्धा इकडे मन लागत नव्हतं। तेव्हा ऐश्वर्याच्या पापाचे सत्य सर्वांसमोर शेवटी येतेच आणि सौमित्र हा सर्वांसमोर म्हणजे सुमित्रासमोर सुद्धा आत्तापर्यंत ऐश्वर्याने माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी काय काय केलं आणि काय काय धमक्या मला दिल्या, मला बांधून ठेवले, हे सर्व काही तो सुमित्राला सांगतो। सुमित्राचे तर खडकन डोळे उघडतात, परंतु अवंतिकाला या घराच्या बाहेर जाण्याचे कारण केवळ ऐश्वर्या होती। ज्या दिवशी अवंतिका मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी आली होती त्या दिवशी ह्या ऐश्वर्याने तिच्या अंगावर म्हणजे तिच्या साडीवर ती खाज खुजलीची पावडर टाकली होती। आई, अगं जानकी वहिनी तुला काही सांगत नव्हती, कारण तुला या घरात वाद नकोय म्हणून जानकी वहिनी कायम शांत राहत होती, परंतु ऐश्वर्याने आत्तापर्यंत जे काही खेळ खेळले ना ते तुला तर काय माहिती, आणि तू तर केवळ नानांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, परंतु नानांनी असे का सांगितले असेल याचे कारण तुला काही माहिती आहे का? तेव्हा मात्र सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो आणि शर्वरीचे सुद्धा डोळे उघडतात, कारण आपण जिच्यावर विश्वास ठेवायला हवा होता तिच्यावर तर विश्वास ठेवलेला नाही, परंतु ह्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवून खूप मोठी घोडचूक केली हे त्यांच्या लक्षात येते। तेव्हा शर्वरी आणि सुमित्रा ह्या परत जानकीला या घरात आणण्याचे ठरवते। तेव्हा जानकी मात्र मानाने आता या घरात यायला तर तयार असते, परंतु ऋषिकेश मात्र तिला अडवतो। ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, जोपर्यंत आपल्याला खरं काय हे सत्य समजत नाही तोपर्यंत आपण त्या घरात पाऊलसुद्धा ठेवायचं नाही। जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, आपल्या माणसांसाठी आपल्याला तेथे त्या घरात जावे लागेल। तेव्हा मात्र ती ऋषिकेशला कसं तयार करते, परंतु आता ऐश्वर्या मात्र ही अनेक अडचणी म्हणजे प्रॉपर्टी तर तिने तिच्या नावावर करूनच घेतलेली असते। सारंगला पूर्णपणे आपल्या हाताशी कब्जा तिने करून घेतलेला असतो आणि आता प्रॉपर्टीतून बेदखल म्हणून ऋषिकेशला केलेले असते, परंतु जे काही नानांचे खरे मृत्यूपत्र आहे तर हिम्मत काका ऐन वेळेस त्या मृत्यूपत्राचा धमाका करून सर्व काही ऐश्वर्याच्या विरुद्ध बाजूने फिरवतात। म्हणजे ऐश्वर्यावर जे काही तिने स्वतःच्या नावावर ती वकिलांकडून प्रॉपर्टी करून घेतलेली असते त्यावर तर नानांची सही नसतेच, परंतु खोट्या सह्या मात्र त्यांनी घेतलेल्या असतात। तेव्हा मात्र आता ह्या हिम्मत काकांनी नानांची खरी सही घेऊन नानांचे खरे मृत्यूपत्र सर्वांच्या समोर आणलेले असते आणि जानकी ऋषिकेशच्या सुद्धा ते हातात आलेले असते। तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश परत या घरात लक्ष्मीच्या पावलांनी कसे स्वागत होते, जानकीचे सुद्धा पुन्हा गृहप्रवेश या घरात पुन्हा आनंदाने कसा होतो ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।